दख्खनचा उठाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं। आज या सगळ्या गोष्टी आपल्या समोरनं गेल्यात, सहकारामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल होत आहेत, अजूनही काही बदल झाले पाहिजेत अशा प्रकारची भावना अनेकांची आहे। काही गोष्टी इथं बोलत असताना सांगितलं यांनी अनासकरांनी की संस्थेने चांगला नफा मिळवल्यानंतर संचालक बोर्डाला पण काही त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, त्याबद्दल देवेंद्रजी सांगतील। पण ज्यावेळेस संस्था अडचणीत आणण्याचं काम संचालक बोर्ड करतं त्यावेळेस त्यांच्याकडनं पण काहीतरी वसूल केलं पाहिजे, पण होतच नाही। ते 88 ला स्थगिती जरी मिळते, मग ते संचालक बोर्ड काय करतं, सत्ता कुणाची ते बघतं आणि मग सहकार मंत्री जो असेल त्याच्या पक्षाकडे जातात आणि तिथनं स्थगिती आणतात। हे कुठंतरी बंद झालं पाहिजे। शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने सहकारी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांची स्थापना केली। मात्र खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात काही अशा सोसायट्यांमध्ये संचालकांनी एकत्र येत अफरातफर केल्याचा संशय निर्माण झाला आणि त्याचेच काही धागे पकडून काही संचालकांनी ते उघड करण्यासाठी धाडस दाखवलं। त्यापैकीच एक वाशेरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे। त्यातील ग्रामस्थ, सरपंच आणि सभासदांनी वाशेरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मध्ये जे अनियमितता झाली, कामात जो घपला झाला, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सभासद, ग्रामस्थ आणि सरपंच आपल्या सोबत आहेत। नमस्कार, खेड टाइम्स मध्ये तुमचं स्वागत। काय आहे सरपंच प्रकरण नक्की सोसायटीचं? ऍक्च्युली तसं बघितलं तर 2018 साली वाशेरी विविध कार्य सोसायटीमध्ये आम्हाला काही अनियमितता आढळून आली आणि त्याच्यामध्ये वाशेरी विविध सोसायटीची जी जागा आहे, इमारत, त्या इमारतीचा जो बांधकाम आहे ते बरोबर नाही अशा पद्धतीने वाटलं आणि आम्ही चौकशी केली। त्या चौकशीमध्ये असं आढळून आलं की जी जागा होती ती ग्रामपंचायतीची जागा आहे आणि त्या ग्रामपंचायतीच्या जागेवरती ही इमारत बांधली गेली। बरं, ती इमारत बांधली गेली, त्याच्यामध्ये आम्हाला काही विरोध नव्हता, परंतु जागा नसतानाही तुम्ही इमारत बांधली त्या लोकांनी आणि त्याच्यामध्ये जे पेमेंट होतं, अतुल एंटरप्राइजेस ही जी कंपनी होती ती रजिस्टर नव्हती आणि कुठच्याही पद्धतीचं त्याच्यामध्ये सरकारी दप्तरी त्याचं कुठे नाव लागत नव्हतं आणि हे असतानाही त्याच्या नावाने 3-3 लाखाचे बेअरर चेक काढले। ते बेअरर चेक काढून ते चेक उल्हास भाऊ पुणेकर या तत्कालीन संचालकाच्या नावावरती अकाउंट मध्ये केले आणि तिथून खरी सुरुवात झाली। नाही, मला हे विचारायचंय, जेव्हा सोसायटीमध्ये ठराव झाला असेल त्यावेळेस तुम्ही संचालक होत्या, तुमच्या हे लक्षात नाही आलं की ग्रामपंचायतीच्या वरतीच होणार आहे कार्यालय, त्याचं ठरावात नव्हतं का काही? नाही, मी त्यावेळेला संचालक नव्हतो, मी फक्त सभासद होतो। त्याच्यामध्ये विषय थोडंसं मी तुम्हाला थोडंसं ब्रीफ करतो की तत्कालीन संचालक मंडळांमध्ये या ठिकाणीचे उपस्थित सभासद किंवा सरपंचाच्या मधला कोणीही नव्हता। त्यावेळेचं संचालक मंडळ हे पूर्णपणे वेगळं होतं आणि त्या संचालक मंडळाने ठराव केला की आपल्याला संस्थेचं कार्यालय बांधायचंय आणि त्यासाठी जागा आणि निधी उपलब्ध आहे, अशा पद्धतीचा रिपोर्ट, अशा पद्धतीचं पत्र त्यांनी साहित्य निबंधकांना दिला। संचालक मंडळाच्या मासिक मीटिंग मध्ये ठराव आणि त्या अनुषंगाने त्यांनी ग्रामपंचायतच्याच वरती बांधकाम सुरू केलं, जे की सहाय्यक निबंधकाची परवानगी त्याच्यामध्ये कायद्यानुसार, सहकार कायद्यानुसार तुम्हाला सहाय्यक निबंधकांची पूर्व परवानगी त्या ठिकाणी घ्यावी लागते। सहकारी संस्थेचं तुम्ही काही एखादी बाब करू इच्छित असाल तर ती सहकार निबंधकांच्या, सहाय्यक निबंधकांच्या परवानगीने तुम्हाला करावी लागते आणि त्यावेळेला त्यांनी परवानगी घेतली एका जागेची आणि बांधकाम केलं दुसऱ्या जागेवर, म्हणजेच ग्रामपंचायतच्या वरच्या, जे की त्याच्यामध्ये आमचा बांधकामाला त्यावेळेचा किंवा आत्ताचा विरोध नसता नाही, परंतु त्याच्यामध्ये झालं कसं की ती ग्रामपंचायतची तुम्ही जी काही मालकी ही मान्य जिल्हा परिषद यांची असते आणि आम्ही शेतकरी म्हणून जे काही आमच्या सहकार संस्थेत सहकारी संस्थेत जी काही इमारत बांधणार आहे त्याचं जे काही मालमत्ता भविष्यात जी आम्ही उभारू किंवा उभारणार आहोत संस्थेची मालमत्ता, ती आम्ही कोणत्या पद्धतीने ते दाखवणार आहोत किंवा आमची संस्थेची मालमत्ता ही कोणत्या पद्धतीची असणार आहे, हा आम्हाला प्रश्न पडला त्या ठिकाणी। मग त्या गोष्टीची चौकशी पुढे आम्ही मागणी, तत्कालीन जे ज्येष्ठ सभासद होते त्यांनी त्यावेळेला हा मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यानंतर त्या अनुषंगाने विविध
चौकशी अंती ह्या सगळ्या गोष्टी चौकशीत हे संचालक मंडळ आणि त्यावेळेचे सचिव हे दोषी ठरले गेले. त्याचं कारण असं होतं, दोषी ठरण्याचं कारण असं होतं का त्यांनी त्या बांधकामामध्ये अनियमितता केली. नियमितता म्हणजे की एका ठिकाणावर बांधकाम न करता दुसऱ्या ठिकाणी बांधकाम, ज्याची मालकीच जागा दाखवली दुसरीकडे आणि बांधकाम झालं दुसऱ्या बाजूला, ज्याची मालकीच शेतकऱ्यांकडे किंवा शेतकऱ्यांच्या जागेची मालकीची नव्हती, अशा पद्धतीचं ते बांधकाम ग्रामपंचायतच्या वरती केलं आणि ते त्यांच्या मर्जीतल्याच कॉन्ट्रॅक्टरकडनं काम केलं म्हणा किंवा यांनीच म्हणा. आणि त्याचं पेमेंट संस्थेच्या खात्यातून अदा करताना कुठलाही धनादेश 3 लाखाच्या वरती असेल, 1 लाखाच्या वरती असेल तर तो आपल्याला 1 लाखाच्या वरती असेल तर तो बेरर चेकने न करता क्रॉस चेकने केला जातो. आणि या ठिकाणी त्यांनी अनियमितता अशी पाहिली त्या ठिकाणी की बेरर चेकने पेमेंट करण्यात यावं. अतुल एंटरप्राइजेस नावाची बोगस कंपनी त्या ठिकाणी दाखवली, त्याचं मागणीपत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि अशा पद्धतीची मागणी करून त्यांनी बेरर चेकची पेमेंटची मागणी केली की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं बँक खातं नाहीये किंवा काही नाहीये, आम्हाला बेरर चेकने पेमेंट करण्यात यावं. अशा 2 पार्टमध्ये साधारण 7 लाख रुपयाचं पेमेंट 2 पार्टमध्ये त्यांनी बेरर चेकने घेतलं गेलं. आणि तो बेरर चेक कडूस या ठिकाणी वटला गेला तर तत्कालीन संचालक उल्हासभाऊ पुडेकर यांनी तो चेक त्यांच्या खात्यावर वटलेला या चौकशी अंती सगळ्या सिद्ध झालेला आहे. कारण त्याचं असं आहे की बेरर चेकने पेमेंट केल्यानंतर बँकेत तुम्ही गेल्यानंतर बेरर चेकच्या पाठीमागे तुम्हाला सह्या करायला लावतात बँक. आणि ते बेरर चेक ज्या अतुल एंटरप्राइजेसच्या नावाने दिले गेले ते चेक उल्हासभाऊ पुडेकरांनी कडूस या ठिकाणी जाऊन ते चेक वटवले. चेकच्या मागे कुणाची सही होती? त्यांचीच तत्कालीन, म्हणजे त्या चौकशी अंती ह्या सगळ्या चौकशी झालेल्या आहेत. अतुल एंटरप्राइजेसच्या नावाने चेक बेरर चेक दिले गेले संस्थेकडनं, सचिवांकडनं. आणि ते चेक्स मान्य उल्हासभाऊ पुडेकर यांनी त्यावेळेला बँकेत घेऊन ते बेरर चेकने पेमेंट विड्रॉ केलं, कॅश विड्रॉ केली वाशिर वित्त कार्यकारी सोसायटीच्या खात्यात आणि तीच रक्कम त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खात्यावर भरली. हे चौकशी अंती सिद्ध झाले. आणि याचे सगळे पुरावे तत्कालीन ज्या काही समित्या आहेत त्याच्यात ते सिद्ध झालेलं आहे. त्याचे रिपोर्ट्स आहेत, दोषी अहवाल त्याच्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. चाचणी लेखापरीक्षण अहवाल, लेखापरीक्षक श्री चंद्रकांत गरड साहेब यांच्या मार्फत ती चौकशी झाली. त्यांनी त्याच्यामध्ये दोषी ठरवलं गेलं त्यांना. त्याच्यानंतर तत्कालीन ज्या काही गटविकास अधिकारी आहेत त्यांचं नाव आहे इंदिरा आसवार, त्यांच्या थ्रू पंचायत समिती थ्रू देखील या घटनेची चौकशी केली गेली की सदरील इमारत ही तुमची आहे की शेतकऱ्यांची आहे. तर त्याही रिपोर्ट पंचायत समितीचा दोषी अहवाल आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषदची मालकी ही शेतकऱ्यांची मालकी होऊ शकत नाही. मग आमच्या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न पडलेला आहे, प्रश्न उपस्थित होतो की संचालक मंडळांनी शेतकऱ्यांचे पैसे नेमके कोणासाठी खर्च केले आणि ते कोणाला दिले. आणि मग याच्यासाठी जे खर्च झालं, ज्या उद्देशाने खर्च झालं, संस्थेची जी काही इमारत तुम्हाला बांधायची होती, शेतकऱ्यांना बांधायची होती, ती आज प्रत्यक्षात नाहीच आहे. त्याच्यावर सिद्ध झालं, ह्या रिपोर्टांती सिद्ध झालं, चौकशांती सिद्ध झालं की जिल्हा परिषदेची ग्रामपंचायती जिल्हा परिषदेची मालकी आहे, त्याच्यावरची मालकी ही तुमची होऊ शकत नाही. मग झालेला खर्च ही एक शेतकऱ्यांची फसवणूक, संस्थेची फसवणूक झाली. आणि याच्या पुढे मग ह्या सगळ्या गोष्टींची दोषी आढळल्यानंतर तत्कालीन संचालक सचिव आणि यांच्यावर जबाबदारी निश्चित करून 88 अंतर्गत यांच्यावर कारवाई झाली. त्यांना वसुलीचं नोटीस दिनांक 7/9/2020 रोजी प्रथम वसुलीचं नोटीस त्यांच्यावर काढलं गेलं. खरं तर पंचायत समिती गट विकास अधिकारी इंदिरा आसवार यांनी पण ह्या इमारत पंचायत समितीच्याच मालकीची असल्याचं सांगितलं. आणि मग आता तर सोसायटीची इमारत पण राहिली नाही आणि पैसे तर सोसायटीच्या खात्यातून गेले. मग पुढं काय झालं? त्याचं मुद्दा आमचा तोच आहे की आम्हाला शेतकऱ्यांसाठी तोच आमची मागणी आहे की ज्या इमारतीसाठी, ज्या कार्यालयासाठी शेतकऱ्यांचे पैसे खर्च झाले ते कार्यालय कुठे आहे, ती मालमत्ता कुठे आहे, हाच आमच्यासाठी प्रश्न आहे. आणि त्यावेळेला याच्या अनुषंगाने त्यावेळेला चौकशी होऊन त्यात तत्कालीन दोषी संचालक अधिक सचिव त्यांच्यावर कारवाई होऊन दोष आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होऊन 2020 साली 7/9/2020 साली महाराष्ट्र सहकारी खात्याने त्यांच्यावरती 420 चा गुन्हा नोंदवलाय आणि प्लस 88 खाली ही चौकशी काढलेली आहे. आणि चौकशीवरतीच त्या लोकांना जे सभासद आहेत त्याच्यामध्ये वसुली झाली का? नाही, काय फक्त 2 लोकांनीच वसुली. त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. 2020 साली 7/9/2020 साली प्रथम माननीय सहाय्यक निबंधक श्रीखंडे साहेब यांच्या कार्यकाळात ही वसुली काढली गेली. त्यावेळेला 2012 ते 2020 पर्यंत तत्कालीन संचालक मंडळाने हा संस्थेचा झालेला जो काही खर्च आहे तो घसारा प्रत्येक वर्षी सक्तीने शेतकऱ्यांच्या अहवालातून ऑडिटर रिपोर्ट मधून हे सिद्ध झालेलं आहे. आम्ही ऑडिटर रिपोर्ट चेक केलेला आहे, त्याच्यातून सक्तीने हा घसारा वसूल केलेला आहे. 2012-13 पासून ते 2020 पर्यंत साधारण 4 लाख रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यातून वसूल झालेली आहे. लाभांश. आणि त्याच्यानंतर ही शेतकऱ्यांचा हा मोठा तोटा झाला.
त्याच्यानंतर 2020 साली ज्यावेळेला हे प्रकरण ज्यावेळेला बाहेर आलं आणि याची जबाबदारी निश्चित करून यांच्यावर वसुलीची नोटीस बसवली गेली, ती 2020 साली बसवली गेली होती. कारण उर्वरित रक्कम जी 3.5 लाख रुपये वसुली पात्र रक्कम होती ती यांच्यावर जबाबदारी निश्चित केल्यानंतर सुद्धा 2020 ते 2025 पर्यंत या मंडळींनी त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. याच्यामध्ये सहाय्यक निबंधक यांनी कुठल्याही प्रकारची पुनर्विचार त्यांना विचारलं गेलं नाही की तुम्ही वसुली का केली नाही. सहाय्यक निबंधकाच्या नंतर संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ, आतापर्यंत जे संचालक मंडळ यांनी कुठल्याही प्रकारचे संस्थेकडे झालेला तोटा, संस्थेचा झालेल्या भ्रष्टाचारावरती एखादाही भाष्य केलेलं नाही. एकदाही मासिक मीटिंग मध्ये हा ठराव केलेला नाही की ह्या संस्थेच्या झालेल्या तोट्याला जबाबदार कोण आणि यांच्यावर वसुलीची कारवाई कधी आणि कोण करणार. याच्यावर सचिव मुगळ गप्पा आहेत, विद्यमान संचालक मंडळ गप्पा आहे, सहाय्यक निबंधक अद्यापर्यंत यांनी वसुलीची नोटीस काढल्यानंतर याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. बँकेचे वसूल अधिकारी सुद्धा यांच्या घरी कधी गेलेले नाही वसुली करण्यासाठी. त्याच्यानंतर ज्यावेळेला हा मुद्दा प्रथमदर्शी प्रत लक्षात आल्यानंतर विद्यमान सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांच्या निदर्शनात ज्यावेळेला हा मुद्दा पुन्हा रूपी आणून दिल्यानंतर, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये सहाय्यक निबंधक श्रीखंडे साहेबांच्या नंतर कांबळे साहेब या ठिकाणी 5 वर्ष कार्यरत होते. त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची याच्यावर कारवाई झाली नाही. संयमाने आम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे निदर्शनात आणून दिल्यानंतर, मुद्दे मांडल्यानंतर सुद्धा यांनी जातीने त्याच्याकडे लक्ष न देता जाणीवपूर्वक ह्या गोष्टीकडे कानडोळा केला आणि संस्थेचं भलं मोठं नुकसान या मंडळींनी ठरवून केलं. तुमचा लढा किती वर्षापासून सुरू आहे? साधारण 2020 पासून आमचा हा ठळा सुरू आहे. 2018 सालापासून. 18 सालापासून अजूनही तुमच्या त्याच्यावरती काही निर्णय लागला नाही. फक्त ती 420 ची केस लागलेली आहे संचालक मंडळाच्या विरुद्ध, परंतु 88 मध्ये जो वसुलीचा हे सांगितलेला आहे तो अद्यापर्यंत झाला नाही. आणि त्याच्यामध्ये फक्त 2 लोकांनीच 28,000 समथिंग पैसे भरलेले आहेत. ते पण इतरांना कळू नये त्याची काळजी ते संचालक मंडळ घेते. उल्हासभाऊ पुणेकर हे तत्कालीन संचालक यांनी भरलेले आणि उल्हास देवधरे यांनी भरलेले सचिव, परंतु सचिव आणि संजय संचालक सांगतो की त्याच्या पुराव्याविषयी मी तुम्हाला हे सगळं देतोय. त्यावेळेची जी काही अपार झाला त्या अपाराच्या रक्कमेचं जी जबाबदारी निश्चित करण्यात आली तत्कालीन संचालक मंडळावर, त्यावेळेला प्रत्येकी त्या ठिकाणी बोगस इमारत आणि बोगस फर्निचर दाखवल्यानंतर याची चौकशी अंती झाल्यानंतर अशा प्रकारचा घोटाळा झाल्यानंतर ह्या संचालक मंडळांवरती कायद्यानुसार सहकार कायद्यानुसार जबाबदारी निश्चित करण्यात आली आणि प्रत्येकी त्या संचालक मंडळांवरती वसुली बसवण्यात आली. ती वसुलीची रक्कम होती साधारण 28,806 रुपये. ही 2020च्या 88 अंतर्गत वसुली नोटीस जी काढली त्यांना त्याच्यामध्ये ही रक्कम होती. परंतु 2020 पासून ते 2025 पर्यंत या मंडळींनी कुठल्याही प्रकारची वसुली भरणा केलेला नाही. त्याच्यानंतर आता याच्यातले विद्यमान म्हणजे आता सध्याचे जे काही विद्यमान संचालक जे आता अपात्र आहेत, जे अपात्र असूनही संस्थेच्या कामकाजात त्यांचा सहभाग आहे तो तर आम्ही पुराव्याविषयी तुमच्या समोर देतोच आहे. पण त्याच्यापैकी ह्या तत्कालीन संचालक मंडळापैकी श्री उल्हास शिवाजी देवधरे हे तत्कालीन सचिव होते. त्यांनी दिनांक 15/5/2025 रोजी मुद्दल 28,804 रुपयाचा भरणा केला आहे व तत्कालीन संचालक श्री उल्हासभाऊ पुणेकर यांनी दिनांक 7/7/2025 रोजी 28,804 रुपयाचा भरणा केलेला आहे. तसेच यांनी त्या पत्रात म्हटलेलं आहे, कारण हे पत्र आता माननीय सचिव संस्था सचिव श्री शिंदे यांनी सहाय्यक निबंधकांना कळवलेलं आहे या पत्रानुसार की इतका भरणा उल्हास पुणेकर आणि उल्हास देवधरे यांनी भरणा केलेला असून उर्वरित 12 संचालकांना 15/7/2025 रोजी वसुलीची नोटीस पहिली नोटीस पाठवली आहे. त्यानंतर 6/9/2025 रोजी दुसरी नोटीस पाठवलेली आहे. तरी त्यांनी रक्कम भरण्यास प्रतिसाद दिलेला नाही. 2020 नंतर ते 2025 या कार्यकाळामध्ये 5 वर्षात कुठल्याही संचालकांनी दोषी संचालकांनी रकमेचा भरणा केलेला नाही. त्याच्यानंतर आता 2025 ला माननीय उल्हास देवधरे सचिव तत्कालीन सचिव आणि उल्हास पुणेकर यांनी आता भरणा केलेला 2 संचालकांनी. अद्याप बाकी संचालकांनी त्याच्यावर भरणा केलेला नाहीये. त्यांना 2 वेळा नोटीस आम्ही ज्यावेळेला माहिती घेतली सचिवांकडनं, संस्था सचिवांकडनं आणि सहाय्यक निबंधकाकडनं, तर त्यांनी सांगितलं की यांना 2दा नोटीस पाठवलेली आहे. तिसरी नोटीस आपण त्यांना पाठवतोय. त्याच्यानंतर बँकेचे वसुली अधिकारी त्यांची पुढची कारवाई करतील. तर अशा पद्धतीचा मोठा घोटाळा याच्यामध्ये उल्हासभाऊ पुणेकर हे इतर सभासदांना सांगतात की मी पैसे भरलेच नाहीत. गावात कन्फ्युज करतात, गोंधळ करून ठेवतात, कारण इतरांनी भरू नये किंवा ते सगळे माझ्या बरोबर राहावेत या पद्धतीने त्यांचं थोडंसं सुधारित करू इच्छितो की सध्याचे विद्यमान माजी संचालक जे अपात्र झालेले
23लाच. ठीक आहे. ते विद्यमान संचालक आता सध्याच्या वार्षिक मीटिंगमध्ये स्वतःला संचालक म्हणून त्यांनी या ठिकाणी विद्यमान संचालक मंडळ आणि सचिवांनी त्यांना पात्र दाखवलं होतं. असे 4 संचालक 88 अंतर्गत ज्यांच्यावर कारवाई झाली असे 4 अपात्र संचालक आणि 2-3 अपत्य असलेले 2 संचालक असे अपात्र संचालक विद्यमान संचालक मंडळाने वार्षिक मीटिंगला संचालक म्हणून दाखवलेले. हा त्याचा पुरावा इथे. त्यातले मी नाव वाचून दाखवतो की 88 अंतर्गत अपात्र झालेले संचालक आहेत उल्हासभाऊ कुडेकर, विठ्ठल मारुती तरडे, भीमाजी शंकर कुडेकर आणि लक्ष्मण नामदेव होते. हे 4 संचालक 88 अंतर्गत 2023 सालीच अपात्र झालेले आहेत. आता ते संचालक नाहीये. ते संचालक नाहीये. त्यांचा आदेश आहे आपल्याकडे. माननीय साहेब निबंधक श्री कांबळे साहेब यांनी त्यावेळेला त्यांना अपात्र केल्याचा आदेश आहे आपल्याकडे. आणि आदेश असताना सुद्धा माननीय संचालक मंडळ म्हणून माननीय संचालक म्हणून त्यांचं वार्षिक अहवालावरती संचालक म्हणून फोटो. हे सरपंच असं का झालं असेल तुम्हाला काय वाटतं? ते अपात्र झाले तरी त्यांची अहवालात फोटो छापले ठळकपणे. या सगळ्या आमच्या तक्रारीकडे सहाय्यक निबंधक दुर्लक्ष करतात. सातत्याने आम्ही त्यांच्याकडे तक्रारी करतोय की ह्या बाबतीत का होतात, परंतु त्यांना ते आम्हाला उत्तर देऊ शकत नाही. या बाबतीत आम्ही सहकार मंत्र्यांकडे पण गेलो आणि बऱ्याचशा गोष्टी सहकार मंत्र्यांच्या कानावरती घातल्या, परंतु त्याच्यामध्ये कोणी आम्हाला मार्ग दाखवता नाही आणि हे वारंवार होते. बरे, सहकारी संस्था ही कशासाठी आहे? शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी आहे. परंतु ही जी संचालक मंडळी आहे आणि याच्यासारखी पश्चिम पट्ट्यामध्ये खेड तालुक्याच्या अनेक संस्था अशाच आहेत का तिथे काही लोकांच्या दादागिरी करतात आणि शेतकऱ्यांना पायाशी तुडवून स्वतःचा फायदा बघितला जातो. एक अजून एक मुद्दा, खरं सरपंचांनी जे काही गोष्ट गांभीर्याने सांगितली की पश्चिम पट्ट्यातील काही सहकारी संस्थांमध्ये राजकीय लोकांचा हस्तक्षेप आणि दादागिरी बळावलेली आहे, त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकरी हिताला बाधा निर्माण झाल्याचं खरं दिसून येतंय. आणि मला अजून एक कळत नाही, एवढं अपात्र झाले त्यांचे, त्यानंतर त्यांना आता अहवालातच त्यांनी जर ठळक फोटो छापले त्यांचे, ही काय संस्थेच्या सचिवांची मजबुरी काय आहे? म्हणजे नक्कीच मजबुरी आहे. वरून ते सांगतात की मला वरून दबाव येतोय म्हणून मी काय काम करू शकत. वरून म्हणजे कुठून येतात? आता नेमकं त्यांनीच सांगायचं, ते एक्सप्लेन नाही करत. त्याच्यामध्ये मी थोडंसं अधोरेखित करू इच्छितो की विद्यमान संचालक मंडळ जे आहे हे 8 संचालक मंडळ याचे तुम्हाला आता सध्याचे यांच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये देतो. आणि हे संचालक मंडळ छापलेलं संचालक मंडळ आहे ज्याच्यामध्ये अपात्र संचालक सुद्धा आहेत. म्हणजे ऑडिट रिपोर्ट मध्ये वेगळी यादी. यस. आणि अहवाला म्हणजे जो लोकांसाठी ठळकपणे अहवाल वाचला जातो त्याच्यामध्ये वेगळे. मी तुम्हाला तेच अजून तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन करतो की हा अहवाल हा छोटा आणि हा खोटा छापला जातोय. याच्यासाठी दरवर्षी संस्थेला साधारण 50,000 रुपयाचा खर्च हा संस्थेला जबरदस्ती खर्च करण्यासाठी भाग पडतात ही मंडळी, याच्यामध्ये अहवालामध्ये गंभीर बाबी कुठल्याही छापल्या जात नाही. आणि सरकारी ऑडिटर त्यांचा जो काही मर्जीतला जो ऑडिटर जो आहे तो ऑडिटर यांनी यांच्या सोयीनुसार ऑडिटर नेमलेला आहे. त्याची गंमत तुम्हाला मी सांगतो, कारण हेच ऑडिटर पश्चिम पट्ट्यातल्या बऱ्याचशा संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्याची गंमत अजून तुम्हाला मी पुढे सांगतो की हे गंभीर प्रकारचे गुन्हे लपवण्यासाठी यांनी यांच्या मर्जीतला ऑडिटर नेमलेला आहे त्या ठिकाणी. आणि त्या ऑडिटरकडनं हे आळीपाळीने हे सगळे ऑडिट केलं जात आहे. ज्याच्यामध्ये गंमत अशी आहे की एक तांबडे नावाचे ऑडिटर आहेत आणि त्यांचे पत्नी आहेत मुळे. मग हे आलटून पलटून काय करतात, दरवर्षी 2 वर्षांनी 3 वर्षांनी एकेकाचा प्रस्ताव वार्षिक मीटिंग मध्ये देऊन यांच्याकडनंच लेखापरीक्षण केलं जात आहे, जे की यांच्या मर्जीतले आणि यांनी नेमणूक केलेले हे ऑडिटर आहेत, ज्यांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टींचा कारभार चालू आहे, ज्यांच्या मदतीने ह्या सगळ्या गंभीर बाबी ह्या ऑडिट रिपोर्टमध्ये लपवल्या जात आहेत. आणि अशा पद्धतीचं हे सगळं मिळजुळतीचं काम. माझं एक समान मत आहे त्यामध्ये, ऑडिटरची नेमणूक करण्यात खरं संस्थेच्या पातळीवरच नेमणूक केली जाते. आणि मग तुम्ही जर सभासद आहात, वार्षिक तुमची मीटिंग होते सर्वसाधारण सभेत, त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन का घेत नाही? ऑब्जेक्शन घेतलं तरी ते कार्यान्वित करणं गरजेचं आहे, पण तसं ते केलं जातं. त्याच्यामध्ये गंमत सांगतो, कारण गेल्या 2-3 दुसरी एक बाब सांगतो तुम्हाला, का ज्या वेळेला आमचा शेतकरी मुंबई सहकारी बँकमध्ये जातो, पीडीसी बँकमध्ये जातो, त्यावेळेला हा ग्रस्त उल्हासभाऊ कुडेकर हा तिथे एखादा मॅनेजर सारखा वावरतो आणि आमचे अकाउंट चेक करतो. त्याच्यामुळे ही बाब एवढी गंभीर आहे का आम्ही जो अकाउंट सुद्धा त्या बँकेमधून बंद करणार आहोत. साहेब त्याच्यात थोडं अजून सांगतो की गंमत. तर ही वार्षिक मीटिंग मध्ये तुम्ही जे सांगितलं, वार्षिक मीटिंग मध्ये काय नाही, तर गेल्या 2-3 वार्षिक मीटिंग मध्ये आम्ही स्वतः जाती तिथे हजर होतो. आम्ही काही जे मुद्दे मांडतो किंवा आम्ही काही विषय सुचवतो किंवा काही गोष्टी आहेत, तर त्याला सोयीस्कररित्या हाताळत देण्याचं काम संस्था सचिव आणि संचालक मंडळ हे करत असतं की आमचे मुद्देशीर काही
ठराव जे असतात ते गायब केले जातात. आम्ही गेल्या वर्षी सांगितलं होतं का हे ऑडिटर नेमा जे तुम्ही नेमलेले आहेत हे बदला आणि दुसरे ऑडिटर नेमा. पण त्यांनी त्या गोष्टीसाठी सोयीस्कररित्या ह्या काय गोष्टी करतात की वार्षिक मीटिंग ही केवळ आणि केवळ इतकी स्पीडली घेतली जाते की याच्यामध्ये छापलेले मुद्दे किंवा वार्षिक अहवालामध्ये असलेले गंभीर मुद्दे हे कुठल्याही प्रकारचे तिथे डिस्कस केले जात नाही. हे फक्त ऑन पेपर इकडे सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि गेल्या काही वर्षापासून हे असंच चालू आहे. त्याच्यामुळे वार्षिक मीटिंगमध्ये यावर्षी तर हाईट म्हणजे अशी झाली का विद्यमान संचालक मंडळ खरं हे असताना 8 असताना एवढं मोठं संचालक मंडळ छापल्यानंतर हे आम्हाला 2 दिवस अगोदर अजेंडा हा मिळाला आणि त्याच्यामध्ये हे बेकायदेशीर गोष्टी आल्यानंतर आम्ही साहित्य निबंधकाच्या कानावर या गोष्टी घातल्या की हा असा प्रकार असेल तर आम्ही कोणत्या पद्धतीने वार्षिक मीटिंगसाठी तिथं जायचंय. कारण हे मंडळ जर जबाबदार मंडळ जर नसेल, यांना जर याच्यातलं काही गांभीर्य कळत नसेल, याच्या जबाबदाऱ्या कळत नसतील आणि संचालक मंडळ आणि सचिव जर हे जाणीवपूर्वक हे करत असतील आणि सहाय्यक निबंधक त्याच्याकडे जर बंडवाळीने पाहत असतील, सहाय्यक निबंधकांनी पुढे काय कारवाई? सहाय्यक निबंधकांनी सुद्धा याच्यावर आम्ही त्याच्यानंतर हा मुद्दा त्यांच्या उपस्थित केल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही याच्यावर सांगा मला काय करायचं. ते म्हटले तुम्ही एक काम करा, वार्षिक मिटिंगला तुम्ही नाही जायचं, तुमचा बहिष्कार असेल त्याच्यावर. आम्ही त्यांना सांगितलं जर अशा चुकीच्या गोष्टी असेल तर वार्षिक मिटिंगला जाण्यात काहीच अर्थ नाही. वार्षिक मिटिंग कशासाठी असते? तुम्ही हे सगळे सुरुवात जर अशा पद्धतीची केली, हे तुमच्या देखरेखीखाली होतं, सचिवांच्या देखरेखीखाली होतं संस्थेच्या. जर हे असं अनियमित होत असेल तर आम्ही नाही जाणार तिकडे, आम्हाला ते बहिष्कार टाकायचा त्याच्यावर. तर त्यांनी बहिष्कार टाकून पण त्यांनी काय सांगितलं, सचिवांनी सहाय्यक निबंधकांनी मला सांगितलं तुमच्या ज्या काही मागण्या असतील तुम्ही लेखी स्वरूपात मला द्या, त्याच्यावर मी त्यांच्याकडनं खुलासा मागवतो. केल्या मागण्या मी त्यांच्या त्याच दिवशी वार्षिक मिटिंगच्या अगोदर 2 दिवस केल्या असताना सुद्धा वार्षिक मिटिंगमध्ये आमच्या लेखी मागण्यांवरती चर्चा करण्यापेक्षा उल्हास पुढेकर अपात्र संचालक उल्हास पुढेकर त्या ठिकाणी वार्षिक मिटिंग मध्ये, आता आमच्या वार्षिक सभेत वार्षिक संस्थेचे एकूण सभासद आहेत साधारण 850 आहेत. वार्षिक मिटिंगच्या दिवशी तुमच्याकडे माझ्याकडे फोटो आहेत, पुरावे आहेत, त्याच्यात 12 ते 14 संचालक मंडळ तर नव्हतं, सभासद होते. त्यातले 3 सभासद तर असे ते सभासदच नाही संस्थेचे आणि संचालक मंडळ सुद्धा यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त तिथे हजर नसताना माननीय दोषी आणि अपात्र संचालक उल्हास भाऊ पुढेकर हे त्या दिवशी 2 तास वार्षिक मिटिंग मध्ये फक्त आणि फक्त संभाजी पुढेकर आणि गणेश कडलं यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरतीच बोलत होते. तुम्ही संस्थेविरोधात जो लढा पुकारलाय आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ज्यासाठी लढतायत त्यासाठी संचालक तुमच्या विरोधात मोहीम राबवत आहेत आणि याच्याबद्दल गावात किंवा सभासदांमध्ये कुठलाही अवेअरनेस नाही, त्यांना याबद्दल कुठली माहिती नाहीये. या सचिवांच्या कार्यकाळात, ज्या माजी सचिवांच्या कार्यकाळातला विषय असताना सुद्धा त्यांना या प्रकारची माहिती आहे. तत्कालीन संचालक मंडळ पुन्हा परत पात्र संचालक मंडळ म्हणून या निवडणुकीमध्ये मी स्वतः त्यावेळेला उमेदवार होतो, यांना निवडणुकीला परत ह्या सहाय्यक निबंधकांनी, तालुका सहाय्यक निबंधकांनी पात्र केलं बोगस कागदपत्रांच्या आधारावर. 3 अपत्य असताना ऑब्जेक्शन घेतलं आम्ही, तर त्यांनी सांगितलं 3 अपत्य, 3रं अपत्य आमचं नाहीये. 88 पुरावे दिल्यानंतर सुद्धा तत्कालीन सहाय्यक निबंधक श्री कांबळे साहेब यांनी त्यांना परमिशन दिली आणि निवडणुकीला पात्र करून हे दोषी संचालक पुन्हा संस्थेवर कार्यरत होते. याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात सुद्धा लढा दिला आणि यासाठी सहाय्यक निबंधकांनी ज्यावेळेला आमच्या विरोधात निकाल दिल्यानंतर, त्यांना अलाव केल्यानंतर आम्ही मान्य जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे गेलो, जॉईंट रजिस्टरकडे गेलो, कमिशनरकडे गेलो. या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा मी केला, निदर्शनात गोष्टी आणून दिल्या. पण राजकीय वरदहस्त असल्यामुळे, राजकीय दबाव असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खालच्या लेवलला मॅनेज केल्या गेल्या. सरपंच तुम्ही सांगत होता की तुम्ही 3 अपत्य प्रकरणावर हायकोर्टात गेला. हायकोर्टात काय झालं? हायकोर्टात आम्ही पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्टाने त्यांना अफिडेव्हिट द्यायला सांगितलं की तुमची किती अपत्य आहे ती प्रामाणिकपणे आम्हाला द्या, नाही तर तुम्हाला 2 लाख रुपये दंड आकारला जाईल आणि कारवाईच भोगावं लागेल. परंतु त्यांनी काय केलं माहित नाही, परंतु ह्या विषयावरती त्यांनी पुढे जाऊन संस्थेमध्ये राजीनामे दिले. किती होते संचालक असे? 2 जण संचालक. 2 संचालकांनी 3 अपत्य प्रकरणात राजीनामे दिले. 4 अपात्र संचालकांनी 88 अंतर्गत त्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि 3 अपत्यवाले त्यांनी राजीनामे दिले. पण हे राजीनामे दिल्यानंतर सुद्धा म्हणजे पुन्हा हे तुम्हाला जो दाखवा. आता दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की ज्या वेळेला मुंबई बँकेमध्ये आपण जातो त्यावेळेला सभासदांनी स्वतः जायला पाहिजे, परंतु काही सभासदांची नातेवाईक मुंबईला आणि इतर ठिकाणी राहतात आणि तिथे त्यांचे नातेवाईक त्यांचं अकाउंट ऑपरेट करतात त्यांच्या सहीनुसार. जे पैसे ते शेतकऱ्यांच्या याच्यासाठी पिकाचे पैसे येतात ते स्वतःच्या अकाउंट सहीनुसार लावतात. एवढी अफरातफर सुद्धा चालली जाते बँकेमध्ये. आणि मला एक मुद्दा असा मांडायचा आहे की दुसरी गोष्ट म्हणजे जे काही सभासद आहेत ते सभासद त्या वार्षिक मिटिंगचं काही लोकांना त्याची कल्पना सुद्धा देत नाहीत आणि जे परगावी आहेत
त्यांनाही सभासद करून घेतलं जातं आणि जे सभासद ह्याच्यामध्ये पात्र आहेत त्यांना तर ते पात्र दाखवतच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं की काय विषय त्यांचा म्हणण्याचा मुद्दा असा आहे की काही संचालक मंडळ म्हणजे सभासद जे आहेत ते कार्यक्षेत्र वाशिरे गावापुरतं मर्यादित असताना कार्यक्षेत्राच्या बाहेरचे सभासद आज आमच्या संस्थेमध्ये आहेत. दुसरी गोष्ट संचालक आहेत असे जवळजवळ 40-50-100 सभासदांच्या वरती असेल. माझ्या टाकळीवाडी आहे ती तुम्हाला मी देतोच टाकळीवाडी. आणि मुद्दा असा आहे का त्यांच्या मर्जीतले सभासद दुसऱ्या दिवशी सभासद होतात शेतकरी, आणि आमच्या इकडचे जे सभासद आहेत त्यांना 6-6 महिने सभासद करून ठेवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं तुमची फाईल वरती पाठवली तिकडनं आल्यानंतर तुम्हाला सभासद करू. हे जे बहाणे सचिव शिंदे जे करतात ना ते सगळ्या चुकीच्या मार्गाने करतात आणि कुठच्या आधारावरती केलं जाते मला तेच कळत नाही. म्हणून आमच्या महत्वाच्या मागण्या काय आहेत, ही जी संस्था ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि त्या शेतकऱ्यांचा त्याचा फायदा व्हावा, त्यांचा आर्थिक दृष्टिकोन वाढावा आणि त्यांना उद्योगधंदे करता यावे, चांगल्या चांगल्या गोष्टी करता याव्यात की जेणेकरून आमचा शेतकरी सक्षम होईल. हाच मुद्दा आमचा मुळात आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही तुम्हाला विनंती केली. आम्ही खेड टाइमचे खरोखरच आभारी आहोत की तुम्ही आम्हाला संधी दिली इथे बोलण्याची आणि आमच्या वस्तुस्थिती आमच्या विविध सहकारी सोसायटीची वाचारे सोसायटीची परिस्थिती तुम्ही समजून घेतली त्याबद्दल खरोखरच आम्ही तुमचे आभारी आहोत. खरं तर वाशिरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मधली व्यथा या शेतकऱ्यांनी सभासदांनी सरपंच आहेत गावचे त्यांनी मांडली. यांच्या बोलण्यात काही त्यांच्याकडे डॉक्युमेंटले आहेत, तथ्य असेल, घोळ झाला आहे, हे सगळं प्रकरण पाहता हे गंभीर प्रकरणाला आता यांच्या रूपाने यांनी वाचा फोडली आहे. मात्र अशी इतरही काही सोसायट्यांमध्ये असे काही प्रकार घडत असतील तर त्यांनी निश्चित पुढे येऊन या प्रकरणांना वाचा फोडली पाहिजे आणि खेड टाइम्स त्यासाठी सदैव तत्पर राहील. खरं तर तुम्ही सर्व आलात आणि खेड टाइम्स मध्ये मनमोकळ्या आमच्याशी चर्चा केला, तुमच्या मनातल्या व्यथा आणि ज्या सोसायटीमध्ये भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला वाटलं हे सगळं आमच्या समोर मांडलं. दर्शकांना आपल्या हे सगळं पाहायला मिळालं आणि समजलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी आभारी आहे. धन्यवाद.